पोलीस कर्मचाऱ्यांसह 7 जणांविरुद्ध मारहाणीची तक्रार पीडित कुटुंबाचे हातकणंगले पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या आंदोलन। हातकणंगले तालुक्यातील रुकडी येथे अंगणातील जागेच्या वादातून पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांसह त्याच्या कुटुंबियांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केल्याची तक्रार हातकणंगले पोलिसात दाखल करण्यात आली आहे। तक्रार नोंदवून घेण्यास विलंब झाल्याचा आरोप करत पीडित कुटुंबाने पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले। तक्रारदार आसमा तन्वीर मुजावर यांनी दिलेल्या माहितीनुसार तन्वीर मुजावर आणि खुदबुद्दीन मुजावर हे नातेवाईक असून अंगणातील सुमारे 1.5 फूट जागेवरून 2017 पासून त्यांच्यात वाद सुरू आहे। संबंधित जागेबाबत अनेक वेळा सरकारी मोजणी झाली असली तरी वाद कायम असल्याचे सांगण्यात आले। शुक्रवारी दुपारी वादग्रस्त जागेत जेसीबीद्वारे काम सुरू असताना तन्वीर मुजावर यांनी न्यायालयाच्या जैसे थे आदेशाचा उल्लेख करून काम थांबवण्याची विनंती केली। त्यानंतर खुदबुद्दीन मुजावर व अन्य नातेवाईकांनी शिवीगाळ करत काठ्याने मारहाण केल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे। या घटनेत तन्वीर मुजावर यांच्यासह त्यांची 8 महिन्यांची गरोदर पत्नी आसमा, मुलगी हुमेरा आणि अब्दुल रहमान मुजावर जखमी झाले। जखमींना उपचारासाठी कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले। दरम्यान उपचार सुरू असताना संबंधितांकडून घरावर दगडफेक, मालमत्तेची तोडफोड केल्याचीही आरोप करण्यात आलाय। रात्री उशिरापर्यंत तक्रार नोंदवून घेतली जात नसल्याचा आरोप करत पीडित कुटुंबियांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केले। त्यानंतर पोलिसांनी घटनेची नोंद घेतल्याचे सांगण्यात आले। या प्रकरणातील मारहाणीचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर नागरिकांमध्ये विविध प्रतिक्रिया उमटत आहेत। दरम्यान या घटनेची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कारवाई करावी अशी मागणी पीडित कुटुंबियांनी केली आहे। पोलीस प्रशासनाकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे। ब्युरो रिपोर्ट SR न्यूज 24 हातकणंगले। मी हुमेरा तन्वीर मुजावर आणि आमच्या घरात मारहाण जी झाली आहे त्यामध्ये पहिला माझ्या मम्मीला ओढून पाडले खाली आणि त्यानंतर आमच्या पप्पांना मारायला स्टार्ट केले। मी मध्ये जाऊन अडवल्यावर माझे कपडे फाडले, मला पण मारले, मला काय पण उलटं बोलत होते आणि मला काय पण शिवी देत होते, खूप घाण बोलले। त्याचं नाव कैफ मुजावर आहे आणि कय्यूम मुजावर। आणि हे पोलीस स्टेशनमध्ये आम्ही सगळं सांगत असताना आम्हाला अजूनपर्यंत FIR लिहून दिली नाही आहे। आम्ही 11 ते 5 वाजेपर्यंत इथे बसलो आहे, तरी पण अजून आम्हाला काही FIR भेटली नाही आहे। आम्हाला न्यायच भेटत नाही आहे। आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कोणी मारलं? मला कैफ मुजावरने आणि कय्यूम मुजावरने मारले आणि आयशाने पण मारले मला। मला मारणारे व्यक्ती आहेत खुदबुद्दीन नजरुद्दीन मुजावर, त्यांचा मोठा मुलगा शोएब खुदबुद्दीन मुजावर, त्यांचा 2 नंबरचा मुलगा कय्यूम खुदबुद्दीन मुजावर, त्यांचा 3 नंबरचा मुलगा कैफ खुदबुद्दीन मुजावर आणि त्यांच्या भावाची 2 मुलं बाबजी दिलावर मुजावर आणि अल्ताफ दिलावर मुजावर आणि त्यांची पत्नी आयशा खुदबुद्दीन मुजावर। ह्या 7 जणांनी आम्हाला आणि माझ्या परिवाराला मारलेलं आहे।